तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 17 डिसेंबर. तर तुम्हाला माहिती आहे आमच्या कॉलेजमध्ये काय होणार आहे, कारण का आधीचं ब्लॉग बघितलं असेल. तर मी आय एम चार्ली आणि नोबिता गेमिंग येणार आहे. तर आम्ही त्याचीच तयारी करतो BGMI टुर्नामेंटची. तर पाहू शकतो इकडे आम्ही चेकिंग वगैरे करतो सगळे. आणि आता टुर्नामेंट चालू आहे, तर जास्त स्किप नाही करणार कारण की खूप काम आहे. तर भेटूया नंतर. पाहू शकता माझ्यासोबत कोण आहे, मिस्टर आय एम चार्ली. आणि खूप आमचे लेट झाले, सॉरी. मी स्वतः लेट झालो. तर आता आम्ही चाललेलो कॉलेजमध्ये. तर बघूया आता कॉलेजमध्ये जाऊन कसं काय फर्स्ट टाइम म्हणजे आमच्या कॉलेज फर्स्ट टाइम चाललोय कुठलं तरी कॉलेजमध्ये. तुला म्हणजे कसं वाटतं आता चाललं? मला इव्हेंटचे एक्सपिरियन्स आहे भरपूर, त्यामुळे असं काय म्हणजे नॉर्मल आहे, पण कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम झालं एक्साइटमेंट आहे. पण चालेल. कॉलेजच्या अकाउंटवरती बघितलं आपल्या कॉलेजमध्ये चार्ली दादा आला. आणि चार्ली दादा आल्याला मी प्रिन्सिपल मॅमच्या ऑफिसमध्ये नेलं. मॅमचं आणि चार्ली दादाचं बोलणं झालं, खूप चांगलं असं बोलणं आलं. आणि तर दादाला कॉलेज दाखवलं, तर दादाला कॉलेज खूप आवडलं आपलं. आणि त्याच्यानंतर आम्ही असं तर थोडंसं दादासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर मेन आता तर दादाचं आता इंटरव्ह्यू सेक्शन आहे पुढे. ऑडिटोरियममध्ये जाताना जसं पोरं इवळली तसं दादानी मला जवळ घेतलं, कारण का दादाच्या बाजूला मीच होतो. दादानी ब्लॉगमध्ये पण बोललेलं आहे की घाबरला तो, म्हणजे असं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होतं दादाचं की कॉलेजमध्ये. तसं दादानी इव्हेंट खूप केले चार्ली दादानी. आणि मला पण खूप असं की चार्ली दादानी मला जवळ घेतलं, म्हणजे माझ्यासाठी पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर बघा पुढे तुम्ही. Mainly, he doesn't need an introduction, but he has YouTube subscriber 100K, Instagram and he's mainly a content creator on YouTube and Instagram. Which mainly means not using mobile is just a passion you can earn from it and start learning content creation. He is also connected with top brands like Samsung, Intel, BenQ and AOC Gaming. I would request to
चालू होती की कशा पद्धतीने आपण ऑनबोर्ड आणू शकतो आणि हर्ष सारखा फेरा मारत होता कर्जतला वगैरे. मी सुद्धा त्यासोबत एकदा दोनदा जाऊन आलो आणि शेवटी आपल्यासोबत बघायला चालली. जोरदार आवाज आला पाहिजे आदर्श. तर चालली दादा, तुला कसं वाटतं इकडे आला तू जेव्हा आणि पहिल्यांदा इम्प्रेशन काय होतं की कॉलेज इव्हेंट बोलवलं तुला? आधी पण मी कॉलेज इव्हेंट्सला गेलो, पण असं मला थोडीशी भीती होती की मी माझ्या कॉलेजला गेलो, असं वेगळ्या कॉलेजला गेस्ट म्हणून कधी नव्हतं गेलो. आणि आता मी स्वतःच्या कॉलेजला कधी प्रिन्सिपल रूम मध्ये गेलो नव्हतो आणि मला प्रिन्सिपल रूम मध्ये नेलं. मला भीती वाटते भरपूर प्रिन्सिपल वगैरेची बोलताना, आणि बसवले तर कुठे तिथे टीचर्स बसतात ना तिथे, तर अशी भीती होती थोडीशी की काय होईल काय नाही. पण ठीक, एकदम नॉर्मल वाटतं, असं स्टुडंट सारखं वाटतं, छान वाटतं. आम्हाला पण तसंच होतं की कशा पद्धतीने रिएक्शन वगैरे असतील पोरांचे, आणि पब्लिकला पण आवडलेलं आहे की तू आलेला आहे. पब्लिकने इकडे रिस्पॉन्स दाखवलेला आहे. बऱ्यापैकी स्टुडंट्स आहेत जे तुझे चाहते आहेत ते इथे अवेलेबल आहेत. आणि बांधेलगी हॅशटॅग बांधेलगी जेवढे कमी आहेत ना तेवढे बरे, जेवढे जास्त असतील ना तेवढे अँक्शियस होईल मी. म्हणजे स्ट्रीम वरची जी तुझी पब्लिक आहे भरमसाठ, त्याच्या मानाने इथे बऱ्यापैकी कमीच आहेत, पण एकदम दिलाचे चाहते तुझे. जेवढे कमी ना तेवढे कट्टर. तर आपण आता चालू करणार आपल्या शून्यातून भरायला या सेगमेंटला. काही क्वेश्चन वगैरे होतील आणि तुम्हाला बघायला मिळेल चार्लीची एक वेगळी पर्सनॅलिटी काय होती, त्याची काही कहाणी का कसा वैभववीर ते चार्ली बनला. तर तुला विचारू शकतो की तुझा चार्ली नावाच्या आधीचा प्रवास सुरुवात कशी झाली तुझी ऍज अ गेमिंग क्रिएटर? आधी जेव्हा मी काहीच नव्हतं, मी गेमिंग करायचो चोरून असं सायबर कॅफे वगैरे मध्ये जाऊन. तर एकदा घरून मला पकडून नेलेला, म्हणजे जिथे सायबर कॅफे मध्ये बसलेलो, आईने मला पकडून घेऊन गेलेली की काय करतोय. त्यांना वाटतं हे चुकीचं आहे भरपूर. तर 10वी-12वी पर्यंत मला असं लक्ष दिले की नाही चल घेऊन देऊ तुला पीसी, घेऊन देऊ. 12वी मध्ये खूप चांगले पर्सेंटेज पडले, 89%. त्यानंतर मला घरून पीसी घेऊन दिला, कारण की मी मागितलेले गाडी तरी द्या नाही तर पीसी तरी द्या. गाडी घेतली असती तर टवाळके करत बाहेर फिरलो असतो. मग पीसी घेऊन दिला. पीसी घेतल्यानंतर मी कॉम्पिटिशन वगैरे खेळायला सुरुवात केली. फर्स्ट पीसी माझा 60,000 रुपीज मध्ये घेऊन दिलेला मला पप्पांनी, आणि मी त्यांना 1 वर्षाचा टाइम मागितलेला. तर 6 महिन्यांमध्ये मी ते 60,000 रुपीज त्यांना परत केलेले. त्यानंतर मला विचारलं की तू करतोय काय, अजूनपर्यंत नाही विचारलं की करतो. आता तुला ते दिसतंय की काय करतोय. नक्कीच गेमिंग मध्ये एक इकडे फील्ड आहे ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे. जोरात टाळ्या वाजवला पाहिजे एकदा. तू प्ले ग्राउंडला गेला होतास आणि आम्ही कंटिन्यू तुझ्या बघायचो कसा खेळतो कसा आहे. तर पर्सनॅलिटी आम्हाला तुझ्याबद्दल भरपूर काय कळालं की चार्ली कधी उठतो कधी झोपतो, कुठल्या गोष्टीला कसा रिॲक्ट करतो ते सर्व बघितलं. आणि आम्हाला सर्व एक छोटासा तुझा किस्सा प्लेग्राऊंड मधला काय तुला सांगायला आवडेल? प्लेग्राऊंड मध्ये ना 19-20 वर्षाची मुलं होती आणि मी माझं एज जरा त्यांच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे आहे. तर एक किस्सा असा होता की मी जेवायला बसलेलो आणि मला मांडी घालून बसायची सवय. तर मी टेबलवरती मांडी घालून बसलेलो आणि मला चमचा पडला. तर एक मुलगी होती, तिचं नाव मी घेणार नाही. त्या मुलीला मी फक्त सांगितलं की चमचा तेवढा उचलून दे. पण त्यावरून पण ते भांडायला सुरुवात झाली की मी तुझं नोकर आहे काय. हे जरा ना आपल्यासारख्या मुलांना नाही जमत, मराठी मुलांना नाही जमत की आपण करू शकतो हेल्प एखाद्याची. तर थोडं झालेलं तिथे वादावाद. ते म्हणजे तिकडे किस्सा असा काय नाही, तिकडे फक्त वाद होत होते, बाकी काय नव्हतं. तेवढंच एखादा किस्सा मला आठवतो की मला डोक्यावरती इफेक्ट झाला. त्यानंतर मी प्लेग्राऊंड मधून आउट झालेलो, म्हणजे मी बाहेर निघालेलो स्वतःच. पण आम्हाला नक्कीच एक किस्सा आठवतो जेव्हा तू एंट्री मारली होती आणि महाराजांची जी घोषणा दिली होती ती संपूर्ण भारतात व्हायरल झाली होती. आणि ते ऐकून सुद्धा आमच्या पण अंगावरती शाळे आले होते की आम्ही याचे चाहते असं त्यावेळेला फील झालं की ही इज द वन. थँक्यू. तू काय बोलू शकतो रॅपिड फास्ट आणि आवडता स्ट्रीमर? तसं तू एंट्री मारली कॉलेजमध्ये आणि एक पाऊल वरती सगळं जात होता, तर तुझी काय फीलिंग होती की कशा पद्धतीने एक गोष्टी घडत होते चालू होत मनात? माझी फक्त धडधड वाढत होती एका पावलासोबत. मला माहिती नव्हतं पुढे काय होणार आहे, पण इथे आता एकदम रिलॅक्स वाटतंय, कारण की असं वाटतं मी कॉलेजचा स्टुडंट आहे. छान वाटतंय मला, कम्फर्टेबल फिलिंग झालंय. आता आपण मग पहिल्यांदाच बोलतोय तरी पण असं वाटतं की आधीपासूनच झालेलं आहे की सर्वांना एकत्रितपणे घेऊन जाण्याची कला एका स्ट्रीमरला नक्कीच असते आणि चार्लीमध्ये पण भरपूरच आहे. त्यामुळेच एवढा मोठा फेमस
क्रिएटर तो बनलेला आहे आणि आपल्या सबस्क्रायबरच्या मनावरती तो राज्य करतो. आणि काही पोरांना इकडे सेल्फी वगैरे काय काढायचे होते, फोटो वगैरे काढायचे होते, कुणाला काढायचे? दादाने तुझ्यासोबत प्रँक केलं तेव्हा कसं म्हणजे फिलिंग काय होती तुझी? त्यांना मी खूप रिस्पेक्ट करतो आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी कधी नाही आहे. तर ज्यावेळी त्यांची टोन चेंज झालेली त्यावेळी मला असं खूप भीती होती की मी काहीतरी चूक केली. आणि फादर फिगर आहेत ते माझ्यासाठी. त्यांनी मला वरती आणले आणि त्यांच्यामुळेच जे आहे ते मी आज आहे. कारण की जर एखादा नॉर्मल माणूस जेव्हा एका स्तराला जातो तो विसरून जातो की त्याला कोणी वरती आणलंय आणि हे कधी विसरावं नाही. छान वाटतं असं काही प्रिपेअर नव्हतं करणार. So whatever comes spontaneously they are तू कसं उतरलास या मग इंटरव्ह्यू पडून नाही जाणार पण ॲज अ क्युरिओसिटी आय वॉन्ट टू नो. मी खूप आधीपासून गेमिंग करायचो. माझी पॅशन होती गेमिंग. मग खूप असं टुर्नामेंट्स वगैरे करायचो. मी बँगलोरला माझी फर्स्ट टुर्नामेंट होती. तर घरच्यांना माहिती नव्हतं की काय असतं हे सगळं. मग मी प्राईज जिंकून आलो. माझा दादा आहे तर तो मला सपोर्ट करतो फक्त याच्यामध्ये. तर जेव्हा मी ते टुर्नामेंट जिंकून आलेलो तेव्हा फर्स्ट टाइम माझी फर्स्ट सॅलरी होती असं होतं. ते मी घरी दिलेले 60,000 समथिंग. अच्छा तर त्यानंतर घरच्यांना असं वाटलं की हा काहीतरी करू शकतो, पोटेन्शियल आहे. त्यानंतर मग त्यांनी बोललं की हा ठीक आहे. हॅलो गाईज, तर तुम्ही जेव्हा बघू शकता फोन आहे माझ्यासोबत. तर सांगायची गरज नाही मला, फोन आहे. तर काय बोलू, नर्वस फील करतो मी, बोलायला पण नर्वस फील करतो. नर्वस नाही फील करायचं ब्लॉग करताना. का ब्लॉग ऐकला तुम्ही पण ब्लॉग करा असं तर कधी नर्वस फील. तू का माझं सबस्क्रायबर सबस्क्रायबरना तू सांगायचं असतं, मी फक्त एवढंच सांगेन लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे जे मी सांगू शकतो, बाकीचे सांगायचं ते तू सांगितलं पाहिजे. धन्यवाद यार तू आमच्या कॉलेजमध्ये आल्याबद्दल. आणि आम्हाला खूप बरं वाटलं तू बोलून, आम्ही बोललो आणि तू आलास. आज पण ब्लॉगच करतो. तुला कसं वाटलं म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये येऊन इव्हेंट वगैरे? मला माझ्या कॉलेजच्या सगळ्या आठवणी असं ताज्या झाल्या. असं वाटलं की हा कॉलेजला परत गेलं पाहिजे. आणि आमचं इव्हेंट कसं वाटलं तुला? इव्हेंट खूप छान होता. म्हणजे रिस्पॉन्स खूप छान होता. मला वाटलं ना, म्हणजे ॲक्च्युली कमी ऑडियन्स यायला पाहिजे होती. जे आलेत ना, मला असं धगधग होत होतं स्टेजवर जाऊन बोलणं वगैरे. थोडं वियर्ड फिलिंग आहे. समजेल तुला, तुम्ही व्हाल ना जेव्हा मोठे, तुम्हाला पण समजेल. तुमचंच कॉलेज तुम्हाला बोलले. अजून काय म्हणजे संदेश काय द्यायचे आपला? संदेश मी माझ्या ब्लॉगमध्ये देईल. माझ्या ब्लॉग ठीक आहे चालेल. झाली भेट दिली चार्ली भावाने आपल्याला. आणि कशा काय मी बोलू शकत नाही, मी स्नम झालं त्याला बघून. म्हणजे GTA मध्ये ॲज अ डॅनी पासून ते आता इन रिअल लाईफ त्याला बघतोय तर जास्त काही सुचत नाही. जेव्हा बोललो ते याच्यात बघून घ्या. तर गाईज तुम्ही बघितलं इंटरव्ह्यू वगैरे झाली दादाची. तर कसं वाटलं ब्लॉग? मी जास्त काय शूट नाही केलं ब्लॉगमध्ये, कारण का इंटरव्ह्यू वगैरे व्हायचं, इंटरव्ह्यू वगैरे होती, खूप कामं होती. तर कसं वाटलं ब्लॉग सांगा मला, कमेंट करा. आणि एवढंच होतं ब्लॉग. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.